नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, मीरा भाईंदर महानगरपालिकेअंतर्गत इथे एकदा तुमच्यासाठी स्टाफ नर्स ANM JNM विद्यार्थ्यांसाठी पदभरती प्रसिद्ध झालेली आहे। आणि ही जी पदे भरली जातात विद्यार्थी मित्रांनो, ही तुमची सरकारी पदे असणार आहेत आणि ही जी पदे असतील ते तुमची सरळ सेवेमार्फत भरली जाणार आहेत। ही सरळ सेवेमार्फत सर्व पदे इथे भरून घेतली जाणार आहेत आणि ही सर्व पदे जी असणार आहेत ती गव्हर्नमेंटची पदे असणार आहेत। मीरा भाईंदर महानगरपालिकेअंतर्गत ही जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या पदाबद्दलची सर्व माहिती पाहून घेणार आहोत। त्याच्यामध्ये कसं तुम्हाला पेमेंट भेटणार आहे, किती जागा रिक्त आहेत, शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, बाकीच्या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत। व्हिडिओला सविस्तर पाहण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे। त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वांनी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला देखील लाईक करा। तर चला आता व्हिडिओला सविस्तरपणे सुरुवात करू। तर ठीक आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो, मीरा भाईंदर महानगरपालिकेअंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। 21/8/2025 दिवशी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि याच्यामध्ये जी गट क ची पदे असणार आहेत ही सरळ सेवेमार्फत इथे भरली जाणार आहेत। आणि त्यासाठी बघा ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करावे लागणार। ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे सर्व विद्यार्थ्यांना अर्ज भरायचा आहे आणि अर्ज करण्याची तारीख असणार आहे 22 तारखेपासून 12/9/2025 म्हणजे सप्टेंबरपर्यंत 12 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला इथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे। आणि बाकीची जी सर्व माहिती असणार ती तुम्हाला इथे www.mbmc.government.in या वेबसाईटवरती सर्व माहिती तुम्हाला पाहण्यासाठी मिळून जाणार आहे। तर चला आता सविस्तरपणे आता आपल्या पदाबद्दलची माहिती पाहून घेऊ। तर बघा या जाहिरातीमध्ये तुम्हाला विविध 27 वेगवेगळ्या पदांसाठी तुम्हाला जाहिरात पाहण्यासाठी भेटेल। टोटल 358 जागा इथे या पदभरतीमध्ये भरून घेतल्या जाणार आहेत। तर आपल्या कामाचं कोणतं आहे बघा, 21 नंबरचं पद जर बघितलं तुम्ही जाहिरातीमधील तर बघा परिचारिका, अधिपरिचारिका, स्टाफ नर्स, नर्स मिडवाईफ आणि हे जे असणार आहे JNM साठी असणार आहे। तर हे पदाचं नाव असं तुम्हाला पाहण्यासाठी भेटेल 21 क्रमांकाच्या पदामध्ये। आणि याच्या 5 जागा इथे भरल्या जात आहेत। तर परिचारिकाच्या 5 जागा इथे भरल्या जात आहेत आणि यासाठी पगार जो असणार आहे S13चा पगार असणार आहे। तो असणार आहे 35,400 रुपयापासून 1,12,400 रुपये असं इथं पेमेंट स्केल तुम्हाला या पदासाठी पाहण्यासाठी भेटून जाणार आहे। लगेच आपण या पदाबद्दलची माहिती त्याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता बघायची म्हणली तर बघा कशा प्रकारे ती पण तुम्हाला इथे असणार आहे। तर सर्व गोष्टी आपण इथे पाहून लगेच घेऊ। तर बघा इथे तुम्हाला पाहण्यासाठी भेटून जाईल। तर परिचारिका, अधिपरिचारिका, स्टाफ नर्स, मिडवाईफ, JNM साठी एकूण 5 पदे तुम्हाला इथे भरली जात आहेत। कॅटेगरी वाईज जर पदे बघितलं तर बघा अ ज साठी म्हणजे अनुसूचित जमातीसाठी 2 पदे आहेत, ब ज ब साठी 1 पद आहे, भ ज क साठी 1 आहे आणि भ ज ड साठी 1 आहे। अशी एकूण 5 पदे तुम्हाला इथे आओ बोला की हा। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता या पदासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता कशा प्रकारे लागणार आहे तर ती पण तुम्हाला लगेच इथे समजून घ्यायची आहे। तर आपलं पद क्रमांक 21 पद क्रमांक हे होतं तर बघू शकता परिचारिका, अधिपरिचारिका। तर इथे तुम्हाला शैक्षणिक पात्रता इथे सांगितलेली आहे। तर सर्वात अगोदर तुम्हाला HSC उत्तीर्ण इथे कंपल्सरी असणार आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल जनरल नर्सिंग मिडवाईफरी पदविका तुम्हाला इथे लागणार आहे, म्हणजे JNMचा डिप्लोमा तुम्हाला इथे लागणार आहे। त्यासोबत तुम्हाला किमान कामाचा 3 वर्षाचा अनुभव पण इथे लागणार आहे। तो बघा कसा आहे, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, निमशासकीय संस्था, खाजगी रुग्णालयातील संबंधित कामाचा 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे लागणार आहे। त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं नोंदणी पण तुम्हाला ते कंपल्सरी असणार आहे। तर अशा प्रकारची आणि शेवटी मराठी भाषेचे ज्ञान अशा प्रकारची तुम्हाला शैक्षणिक पात्रता इथे लागणार आहे। जर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांकडे अजूनही रजिस्ट्रेशन नाही तर आपण जॉब कॉर्नर तर्फे त्या विद्यार्थ्यांचे इथे रजिस्ट्रेशन करून देत असतो। फक्त 2,500 रुपयामध्ये तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करून मिळेल। ज्या विद्यार्थ्यांना करायचं आहे त्यांनी संपर्क करा। संपर्कसाठी नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे किंवा कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट देखील करू शकता। तर त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपलं जे दुसरं पद होतं ते होतं बघा प्रसविकाचं पद, जे की होतं ANM बेसिसवर प्रसविका ऑक्झिलरी नर्स मिडवाईफचं हे पद होतं।
आणि या पदाच्या तुम्हाला 12 जागा इथे पाहण्यासाठी भेटून जातील. आणि या पदासाठी पेमेंट स्केल जो असणार आहे, 60चा पगार तुम्हाला ते म्हणजेच 25,500 रुपयापासून 81,100 रुपये असा हा पेमेंट स्केल तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटून जाईल. त्यानंतर कॅटेगरी वाईज पदे किती आहेत ते पण आपण आता लगेच इथे पाहून घेऊ. तर बघा, ANMची 12 पदे इथे संपूर्ण तुम्हाला टोटल पाहण्यासाठी भेटून जातील. तर त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज अनुसूचित जातीसाठी 3 पदे आहेत, ईमाओसाठी 6 पदे आहेत, SCBC साठी 1 पद आहे, EWS साठी 1 पद आहे आणि ओपनसाठी म्हणजे खुल्यासाठी 1, अशी एकूण 12 पदे इथे भरली जात आहेत. त्यानंतर या पदाबद्दलची शैक्षणिक अर्हता पण आपल्याला इथे पाहून घ्यायची आहे. तर बघा, 22 क्रमांकाचं पद ANMचं पद आहे, ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ प्रसविकाचं. तर बघा, या पदासाठी पण तुम्हाला HSC तुम्हाला ते 12वी लागणार आहे. त्यानंतर 12वी नंतर ANMचा अभ्यासक्रम तुम्हाला इथे पूर्ण असा लागणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी तुम्हाला इथे कंपल्सरी असणार आहे. आणि शेवटी मराठी भाषेचे ज्ञान तर तुम्हाला इथे लागणारच आहे. आणि इथे कुठल्याही प्रकारचा तुम्हाला कामाचा अनुभव इथे मागितलेला नाही. तर अशा प्रकारची शैक्षणिक अर्हता तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटून जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर काही महत्त्वाच्या अटी आहेत त्या पण आता इथे तुम्हाला पाहून घ्यायच्या आहेत. तर बघा, अर्ज करण्यासाठी वेळापत्रक तुम्हाला इथे पाहून घ्यावा लागेल. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू होण्याचा दिनांक जो असणार आहे 22 ऑगस्ट पासून तुम्हाला अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर ही शेवटची तारीख तुम्हाला अर्जासाठी असणार आहे. आणि परीक्षा शुल्क भरण्याची पण शेवटची तारीख जी असणार आहे 12/9/2025 इथे असणार आहे. आणि परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक जो असेल परीक्षेच्या 7 दिवस अगोदर तुम्हाला हे उपलब्ध होऊन जाईल. यांच्या वेबसाईटवरती, मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती तुम्हाला इथे सर्व माहिती पाहण्यासाठी भेटून जाईल. त्याच्यानंतर आता परीक्षा शुल्क किती असणार आहे आता ते पण तुम्हाला इथे पाहून घ्यायचे आहे. तर बघा, ही सर्व पदे गट क ची पदे आहेत. आता खुल्या प्रवर्गासाठी जे इथे परीक्षा शुल्क असणार आहे ती 1000 रुपये इथे खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे. आणि मागास प्रवर्ग किंवा अनाथ प्रवर्गासाठी 900 रुपये फीस इथे ही असणार आहे. आणि माजी सैनिकसाठी कुठल्याही प्रकारची फीस इथे राहणार नाही. तर अशा प्रकारचे परीक्षा शुल्क तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर सर्वसाधारण अटी व सूचना आहेत तुम्हाला या PDF मध्ये पाहून घ्यायच्या आहेत, ज्या की आपण महत्त्वाच्या सर्व गोष्टी होत्या त्या आपण इथे पाहून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर बघा, एज लिमिट तुम्हाला इथे कशा प्रकारे असणार आहे. सर्व उमेदवारांसाठी कमीत कमी 18 तरी असलीच पाहिजे. खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष असेल. मागासवर्गीय किंवा अनाथ उमेदवारांसाठी 43 वर्ष. प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी इथे असणार आहे 43 वर्ष एज लिमिट असणार आहे. माजी सैनिक असाल तर त्या खुल्या प्रवर्गासाठी 3 वर्ष अधिक रिलॅक्सेशन पाहण्यासाठी भेटेल आणि मागासवर्गीयासाठी पण 3 वर्षाचं पाहण्यासाठी भेटेल. दिव्यांग व्यक्ती उमेदवारांसाठी 45 वर्ष. पदवीधर अंशकालीनसाठी 55 वर्ष आणि प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त जर असतील तर 45 वर्ष ही एज लिमिट तुम्हाला मॅक्झिमम पदासाठी अर्ज करण्यासाठी असणार आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारची सर्व माहिती तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटून जाईल. या PDF ची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवली, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. किंवा आपलं टेलिग्राम चॅनल करा, तिथे तुम्हाला सर्व PDFs पाहून भेटून जातील. तर चला ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, शेवटी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. तर चला भेटू तोपर्यंत अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.